जय शिवराय मित्र मैत्रिणींनो, MPSC गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही कमेंट केली होती की राज्यघटनेचा व्हिडिओ घेऊन या मॅम, तर मी आज राज्यघटनेचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। पॉइंट टू पॉइंट डिस्क्रिप्शन या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि राज्यघटनेचे मी दोन पार्ट केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही प्रत्येक पार्ट पूर्ण पहा आणि व्हिडिओ स्किप करू नका। चला तर मग व्हिडिओ चालू करूया। राज्यघटना 1922 मध्ये सर्वप्रथम महात्मा गांधी यांनी राज्यघटना या शब्दाचा प्रथम उल्लेख केला होता। म्हणजे जर आपल्याला विचारलं की राज्यघटना या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख कोणी केलेला आहे, तर ते महात्मा गांधीजींनी 1922 मध्ये केला होता राज्यघटना या शब्दाचा उल्लेख। राज्यघटनेची प्रथम कल्पना कोणी मांडली, तर राज्यघटनेची सर्वप्रथम कल्पना मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 मध्ये मांडली। म्हणजेच घटना निर्मितीची संकल्पना MN रॉय, त्यांचं पूर्ण नाव मानवेंद्रनाथ रॉय यांची संकल्पना होती की राज्यघटनेची निर्मिती झाली पाहिजे। 1935 मध्ये काँग्रेसने अधिकृत घटना समितीची मागणी केली आणि ती मागणी केली होती गोपाल हरिभाऊ देशमुख यांनी। काय केली तर 1935 मध्ये काँग्रेसने अधिकृत घटना समितीची मागणी केली होती गोपाल हरिभाऊ देशमुख यांनी। प्रौढ मताधिकारावर निवडून बाह्य हस्तक्षेप विरहित स्वतंत्र राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे असे मत जवाहरलाल नेहरूंनी मांडले 1938 मध्ये। प्रौढ मताधिकारावर निवडून बाह्य हस्तक्षेप विरहित स्वतंत्र राज्यघटनेची निर्मिती झाली पाहिजे असं मत जवाहरलाल नेहरूंचं होतं। 1940ची तत्वता ऑगस्ट ऑफर मान्य झाली आणि या राज्यघटनेची जी रचना होती त्याचे 3 अध्यक्ष होते, ते होते स्टॅफर्ड, क्रिप्स, पॅथिक, लॉरेन्स आणि अलेक्झांडर। आता आपण पाहूया पुढचा टॉपिक। कॅबिनेट मिशननुसार घटना समितीतील सदस्य म्हणजे जी निवडणुकीच्या अगोदरचे घटना समितीमध्ये सदस्य जे होते ते होते 389। हा मी तुमच्यासाठी फ्लो चार्ट घेऊन आलेली आहे। हा सदस्यांचा म्हणजे निवडणुकीच्या अगोदर कोणत्या प्रांतात किती सदस्य होते आणि ते कशा प्रकारे डिवाइड झाले या फ्लो चार्टमुळे तुम्हाला समजून जाणार आहे। त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन ऐका। घटना समितीतील सदस्य 389 सदस्य होते पहिले टोटल। त्यानंतर त्याच्यातले 296 जे आहेत ते ब्रिटिश भारतातले होते आणि जे 93 आहेत ते संस्थानिक होते। हे 296चं परत विभाजन झालं ते 292 आणि 4 म्हणजे 296 जे आहे हे ब्रिटिश भारतातले याच्या दोन्हीचं डिवायडेशन झालं, ते झाले 292। गव्हर्नर प्रांतात म्हणजे गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतातून हे 292 होते आणि हे जे 4 होते हे मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून होते। तर ते कोणते होते 4? हे पेपरला प्रश्न येते की हे 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून आलेले कोणते आहेत, तर दिल्ली, अजमेर, माळवार, कुर्ग आणि बलुचिस्तान हे 3 तुम्ही नोट डाऊन करू शकता। हे 4 जे आहेत ते मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून आहे। परत पहा, घटना समितीतील सदस्य होते 389, त्याच्यातले 2चं डिवायडेशन झालं, 296 ब्रिटिश भारतातले आणि 93 संस्थानिक होते। या 296चं परत विभाजन झालं 2 याच्यामध्ये, त्याच्यातले 292 हे गव्हर्नर 11 प्रांतातून आणि जे 4 होते ते मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून। हे निवडणुकीच्या अगोदर। आता पाहूया आपण निवडणुकीनंतरचं। पहिले निवडणुकीच्या अगोदर टोटल सदस्य होते 389 आणि निवडणुकीनंतर सदस्य झाले 296। ते कधी झाले तर जुलै-ऑगस्ट 1946ला आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला। तर त्यामुळे निवडणुकीनंतर सदस्य होते 296। त्याच्यामध्ये 3 याच्यात त्याचं डिवायडेशन झालं। हे जे 296 होते सदस्य ते निवडणुकीसाठी उभे असलेले, त्याच्यामध्ये फक्त 208 जे काँग्रेसने निवडून आले होते, काँग्रेसचे सदस्य 208 निवडून आले होते। मुस्लिम लीगचे जे सदस्य आहेत या 296 मधून मुस्लिम लीगचे 73 सदस्य निवडून आले होते आणि 15 जे आहेत ते अपक्ष राहिले होते। या अपक्षमध्ये परत 2 याच्यात डिवायडेशन झालं होतं, युनियनिस्ट पक्ष आणि अपक्ष। आता युनियनिस्ट पक्षमध्ये मुस्लिम, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि कृषक प्रजा पार्टी असे हे निवडून आले होते आणि अपक्षमध्ये शीख गैर काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष। अशा प्रकारे हा फ्लो चार्ट आहे। तर परत पहा निवडणुकीनंतर काय झालं। सदस्य होते 296, पहिले निवडणुकीत अगोदर घटना समिती सदस्य होते 389, नंतर झाले 296। त्या 296चं परत जुलै-ऑगस्ट 1946ला डिवायडेशन झालं, म्हणजे निवडणूक झाली
या टोटलमधून 208 काँग्रेस जास्त मतांनी निवडून आलं होतं त्यावेळेस काँग्रेस, 208 मुस्लिम लीग 73 आणि 15 अपक्ष. या अपक्षाचे परत 2 याच्यात डिवायडेशन झालेलं आहे, युनियनिस्ट पक्ष आणि अपक्ष. आणि मग याच्यात पण हे निवडून आलेले मुस्लिम, शेड्यूल कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा पार्टी आणि या साईडनं अपक्ष आले शीख गैर काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष. चला आता पाहूया की 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असतो. हे त्या प्रदेशाच्या लोकसंख्येवर आधारित असते की 10 लाख लोकसंख्या असली त्याच्यामागे एक सदस्य असतो. 3 गटात जगाचे वाटप झाले होते त्यावेळी, मुस्लिम, शीख आणि ओपन. जगाचे वाटप 3 गटात, मुस्लिम, शीख आणि ओपन. भारत सरकार कायदा 1935ने कर, मालमत्ता व शिक्षण यांवर आधारित मर्यादित मताधिकार दिला होता. आणि 1935च्या कायद्याने ब्रह्मदेश म्हणजे आजचा म्यानमार वेगळा झालेला आहे. 1935चा कायदा, यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आय बटनवर प्रेस करून पाहू शकता. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ 1909च्या कायद्याने, आणि 1909चा कायदा पण मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, जो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही पाहू शकता. मी 1935 आणि 1909 चे दोन्ही पण कायदे बनवलेले आहेत. मित्रांनो, मला माहीत आहे की राज्यघटना जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर खूप कठीण जाणार आहे. मला पण पहिल्यांदा कठीण गेली होती, पण थोडं समजायला लागलं आणि 2-3 वेळा वाचलं की लक्षात येऊन जाणार. आता आपण पाहूया घटना समितीचे कामकाज. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 भरली होती. हा प्रश्न खूप वेळा पेपरला आलेला आहे की घटना समितीची पहिली बैठक कुठे आणि कधी भरली होती आणि त्याचे सदस्य किती उपस्थित होते, त्याचे हंगामी अध्यक्ष कोणते होते, ते कुठं पार पडली. आज आपण सर्व हे पाहणार आहोत. तर मग पाहूया की घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 पार पडली. त्यामध्ये पहिल्या बैठकीत 211 सदस्य उपस्थित होते. त्याचे हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. आणि हे खूप जणांना माहीत असते की हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा आहेत, पण हे कोणत्या देशाच्या पद्धतीमुळे कसे झालेले आहेत, कोणत्या देशाची पद्धतीनुसार हे हंगामी अध्यक्ष झाले होते, तर ते फ्रान्सच्या पद्धतीने हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे झाले होते. आता ती बैठक, जी पहिली बैठक आहे घटना समितीची, ती कुठं पार पडली तर ती सेंट्रल हॉल दिल्लीमध्ये. हे पण खूप जणांना माहीत नसते, हे कोणी सांगत नसते की ही पहिली बैठक. सर्वांना माहीत आहे पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 पार पडली. त्याच्यात 211 सदस्य उपस्थित होते. अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा असते, ते फ्रान्सच्या पद्धतीने असते. पण कुठं पडली हे कोणाला माहीत नसते, तर ते तुम्ही लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या की ते पहिली बैठक सेंट्रल हॉल दिल्लीमध्ये पार पडली. आणि तिची पण त्याच्यात नाव आहे काउन्सिल चेंबर पुस्तकालय भवन. काउन्सिल चेंबर पुस्तकालय भवन या भवनमध्ये सेंट्रल हॉल दिल्लीमध्ये घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 पार पडली, जिचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. ते फ्रान्सच्या पद्धतीने झाली होती. आता दुसरी बैठक पाहूया. तर घटना समितीची दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 पार पडली होती. पहा, पहिली बैठक 9 डिसेंबर 1946, त्याचे अध्यक्ष हंगामी सच्चिदानंद सिन्हा. आणि दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 पार पडली. त्याचे अध्यक्ष नंतर झाले, हे सध्याचे होते म्हणजे हे हंगामी होते, नंतर परमनंट अध्यक्ष दुसऱ्या बैठकीत झाले तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि घटना समितीचे जर उपाध्यक्ष विचारलं तर H.C. मुखर्जी. आणि घटनात्मक सल्लागार विचारलं तर सर B.N. राव. हे खूप वेळा पेपरला येते. घटना समितीचे उपाध्यक्ष H.C. मुखर्जी, घटना समितीचे घटनात्मक सल्लागार सर B.N. राव. तर तुम्ही पाहू शकता. आणि नोट डाऊन, प्लीज मित्रांनो, हे नोट डाऊन करून घ्या, कारण हे तुमच्याच फायद्याचं आहे. एवढं पॉईंट टू पॉईंट डिस्क्रिप्शन कोणी तुम्हाला सांगत नाही. आता आपण पाहूया, तुम्ही लागेल तर याचा स्क्रीनशॉट ओढू शकता. आता आपण पाहूया. तुम्हाला मी परत सांगते की घटना समितीची पहिली बैठक भरली होती 9 डिसेंबर 1946. त्यामध्ये 211 सदस्य उपस्थित होते. हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, जी फ्रान्सच्या पद्धतीने झाली होती. कुठं पार पडली तर ही सेंट्रल हॉल दिल्लीमध्ये पडली होती. त्याचं नाव, सेंट्रल हॉलचं पण नाव होतं काउन्सिल चेंबर पुस्तकालय भवन. नंतर दुसरी बैठक 11 डिसेंबर 1946 पार पडली, जिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष होते H.C. मुखर्जी आणि घटनात्मक सल्लागार होते सर B.N. राव. 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरू यांनी पास केला होता. 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव, जी उद्दिष्ट होती
तो ठराव जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला पास केला होता. हा ठराव 22 जानेवारी 1947ला संमत झाला आणि त्याचे पुढे भारताच्या सरनाम्यात रूपांतर झाले. पहा, जो उद्दिष्टांचा ठराव होता तो 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी पास केला. तो संमत कधी झाला तर 22 जानेवारी 1947ला, आणि जो उद्दिष्टांचा ठराव होता त्याचेच 22 जानेवारी 1947 नंतर भारताच्या सरनाम्यात रूपांतर झाले. आता पाहूया पुढचा टॉपिक, स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार झालेले बदल. म्हणजे स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार काय काय बदल झाले ते आता आपण पाहणार आहोत. तर 28 एप्रिल 1947 पर्यंत फक्त 6 संस्थानी होते. ते 6 संस्थानी कोणते तर बडोदा, बिकानेर, जयपूर, पतियाला, रेवा, उदयपूर हे 6 संस्थानी होते फक्त 28 एप्रिल 1947 पर्यंत. तिथपर्यंत आपल्याला भारतात स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. 28 एप्रिल 1947ला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हा फक्त 6 संस्थानी होते. सर्व संस्थानी कधी सामील झाले तर 3 जून 1947ला फाळणीच्या योजनेने इतरांचा सहभाग झाला होता. सर्व संस्थानी 3 जून 1947ला भारतात सामील झाले होते आणि फाळणीच्या योजनेत इतरांचा समावेश नव्हता. आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947नुसार 3 बदल झाले. ते 3 बदल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जो आपला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे 1947चा, तर तो आपल्याला त्याच्यामुळे 3 बदल कोणते झाले ते आपल्याला पाहायचे आहे. तर पहिला बदल झाला, घटना समितीला सार्वभौम दर्जा मिळाला. जी आपली घटना समिती आहे राज्यघटनाची जी बनवली होती त्याला सार्वभौम दर्जा मिळाला. म्हणजे ब्रिटिश संसदेने भारताला केलेले जे कायदे होते ते रद्द किंवा बदल करण्याचा अधिकार भारत सरकारला मिळाला. काय झाला पहिला बदल की जे घटना समितीला सार्वभौमत्व दर्जा म्हणजे कसा मिळाला तो की जे ब्रिटिश शासनाने पहिले आपल्या भारतावर राज्य केलं आणि जे कायदे कानून लावले होते ते सर्व रद्द केले आणि जरी रद्द केली नसली तरी भारत सरकारला त्यामध्ये थोडा तरी बदल करण्याचा अधिकार मिळाला. दुसरा फायदा झाला आपल्याला, दुसरा बदल झाला घटना समिती कायदेमंडळ. भारतासाठी पहिली संसद, हे लक्षात ठेवा, भारतासाठी पहिली संसद हे भारतीय स्वतंत्र कायदा 1947नुसार झाला. भारतासाठी पहिली संसद घटना समिती कायदेमंडळ म्हणून 17 नोव्हेंबर 1947 रोजी भरली. घटना समिती कायदेमंडळ म्हणून 17 नोव्हेंबर 1947 भरली. तेव्हा त्याचे अध्यक्ष होते जी.व्ही. माळवणकर आणि 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत कायदेमंडळ व घटना समिती असे दोन्ही कार्य केले. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत कायदेमंडळ म्हणजे घटना समितीने कायदेमंडळ आणि घटना समिती असे दोन्ही कार्य करू शकले. अशा प्रकारे आपला पार्ट 1 संपलेला आहे. तरी सर्वांना पार्ट 1 आवडलेला असेल तर पार्ट 2 नक्की पहा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही पण सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा आणि पुढचा पार्ट आता आपण चालू करूया.